नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठ्या चलनी नोटांच्या इतिहासामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये महत्त्वपूर्ण बदल हे झालेले आहेत। या बदलांचा आणि त्यांच्या परिणामांचा आढावा घेणं महत्त्वाचं ठरतं। विशेषतः 2016 पासून ते आजपर्यंतच्या काळामध्ये झालेल्या नोटबंदी आणि नवीन चलनी नोटांच्या निर्मितीचा प्रवास हा लक्षणीय आहे। 2016 मध्ये केंद्र सरकारने एक धाडसी निर्णय घेतला, ज्यामध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा एका रात्रीमध्ये चलनातून बाद करण्यात आल्या। या निर्णयामागे काळ्या पैशांवरती नियंत्रण आणण्याचा आणि अर्थव्यवस्थेला अधिक पारदर्शक बनवण्याचा हेतू होता। या निर्णयानंतर लगेचच 500 रुपयांच्या नवीन नोटांसोबत 2000 रुपयांच्या नवीन नोटा देखील चलनामध्ये आणण्यात आल्या। मात्र काही वर्षांनंतर आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या नोटांची चलनातून हळूहळू माघारी घेण्यास सुरुवात झाली। आरबीआयच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 2000 रुपयांच्या सुमारे 98% नोटा पुन्हा आरबीआयकडे परत आलेल्या आहेत। तरीही अजून 7500 कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयकडे पुन्हा परत आलेल्या नाहीत। सध्याच्या परिस्थितीमध्ये 500 रुपयांची नोट ही सर्वात मोठी चलनी नोट म्हणून कार्यरत आहे। या पार्श्वभूमीवरती सोशल मीडियावरती 1000 रुपयांची नोट पुन्हा चलनात येणार असल्याच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू झाली आहे। मात्र आरबीआयने या चर्चेला पूर्णविराम देत स्पष्ट केलंय की 1000 रुपयांची नोट पुन्हा आणण्याची कुठलीही योजना सरकारची किंवा आरबीआयची नाहीये। डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरामुळे मोठ्या चलनी नोटांची गरज हळूहळू कमी होत चालली आहे। आरबीआयच्या मते बहुतांश व्यवहार आता डिजिटल माध्यमातून होत असल्यानं मोठ्या रकमेच्या नोटांची आवश्यकता कमी झाली आहे। लोक मोठ्या रकमेच्या नोटा खिशामध्ये बाळगण्याऐवजी डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडत आहेत। 2000 रुपयांच्या नोटांच्या विनिमयासाठी आरबीआयने विशेष व्यवस्था केलेली आहे। या नोटा आता फक्त आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयांमध्येच जमा करता येतात किंवा बदलता येतात। देशभरामध्ये आरबीआयची 19 प्रादेशिक कार्यालये असून नागरिक तिथे जाऊन आपल्याकडील 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकतात। मात्र या नोटा आता सामान्य बँकांमध्ये जमा करता येणार नाहीत असं आरबीआयने सांगितलंय। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रोख व्यवहारांची स्थिती बदलत चालली आहे। डिजिटल पेमेंट सिस्टीमचा वापर वाढत असला तरी आरबीआयने 500 रुपयांच्या नोटांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित केलेली आहे। यामुळे दैनंदिन व्यवहारामध्ये रोख रकमेची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जाते। नोटबंदीपासून ते आजपर्यंतच्या प्रवासामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही डिजिटलायझेशनकडे वळाली आहे। मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंट प्रणाली अधिकच सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय म्हणून पुढे आलेली आहे। यामुळे आरबीआयचं धोरण मोठ्या चलनी नोटांऐवजी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याकडे झुकलेलं दिसतं। या सर्व बदलांमुळे सामान्य नागरिकांच्या व्यवहारावर किंवा त्याच्या पद्धतीमध्ये कुठला बदल झालाय तर छोट्या रकमेच्या व्यवहारासाठी 100 आणि 500 रुपयांच्या नोटा पुरेशा असून मोठ्या रकमेसाठी बँकिंग आणि डिजिटल माध्यमांचा वापर हा वाढलेला आहे। यामुळे काळा पैसा आणि बेहिशेबी व्यवहारांवरती नियंत्रण आणण्यास मदत होतीये। थोडक्यात भारतीय चलन व्यवस्थेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये झालेले बदल हे डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याच्या दिशेनं टाकलेली पावलं आहेत। आरबीआयच्या स्पष्टीकरणानुसार 1000 रुपयांची नोट पुन्हा आणण्याची गरज नाही, कारण वर्तमान व्यवस्था आणि डिजिटल पेमेंट सिस्टम हे पुरेसे कार्यक्षम आहेत। तर मग मित्रांनो, अशा कुठल्याही अफवेवरती तुम्ही देखील विश्वास ठेवू नका की 1000 रुपयांची नोट पुन्हा चलनामध्ये येणार आहे। तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।